नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये। नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांनी ही विनंती केलेली आहे। मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका असं त्यांनी आवाहन केलंय। पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करतात असंही त्या वडिलांचं म्हणणं आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पीडित कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागणी आहे? जर आपण बघितलं माधवी तर या पीडित चिमुकलीचे वडील आहेत, ते अस्थि विसर्जन करण्यासाठी देहू या ठिकाणी गेले असताना त्यांच्या घरामध्ये अनेक वेगवेगळे पक्षातील नेते या ठिकाणी त्यांच्या घरात त्यांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचतायत। मात्र त्याच वेळी आता या चिमुकलीच्या वडिलांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि ती खूप एक वेगळी भावनिक सुद्धा आहे। का तर जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, जोपर्यंत या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी माझ्या घरी माझ्या सांत्वनासाठी येऊ नये असं देखील त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे या चिमुकलीच्या वडिलांनी। एवढंच काय तर लोक या ठिकाणी येतात, राजकीय नेते येतात, वेगवेगळे पक्षातील लोक या ठिकाणी येतात आणि घरामध्ये आल्यानंतर फोटो काढतात आणि त्याच्या माध्यमातून ते त्यांचं राजकारण करू पाहतायत। असं देखील होऊ नये असं देखील स्पष्ट या चिमुकलीच्या वडिलांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत या आरोपीला, या कांबळेला फाशीची शिक्षा होत नाही, त्या चिमुकलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत कुणीही माझ्या सांत्वनासाठी येऊ नये असं देखील आवाहन या ठिकाणी या चिमुकलीच्या वडिलांनी केलेलं आहे। कारण तिच्या घरी, या चिमुकलीच्या ज्या घरी आहेत त्यांच्या आई वडिलांना भेटण्यासाठी अनेक लोक त्या ठिकाणी पोहोचतात। काही वेळापूर्वी रोहित पवार त्या ठिकाणी पोहोचले, मेधाताई कुलकर्णी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर इतर नेते देखील या ठिकाणी पोहोचतायत। मात्र थेट आता त्यांनी या चिमुकलीच्या वडिलांनीच स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलेली, किंवा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या राजकीय नेत्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, या आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कुणीही माझ्या घरी येऊ नये आणि फोटो काढू नये कृपया करून असं देखील आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। माधवी, मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या पीडित कुटुंबाच्या भेटीला आता विविध पक्षाचे नेते दाखल होत आहेत, कुटुंबाची भेट घेत आहेत। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या वडिलांनीच असं आवाहन केलेलं आहे की नेते मंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नका, पुढारी येऊन फोटो काढून राजकारण करतायत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे नेते मंडळींनी या नराधमाला फासावर चढेपर्यंत आमची भेट घेऊ नये असं आवाहन, अशी विनंती या नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांनी केली आहे। तर या पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, आपण पाहूया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे। आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत। तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये ही माझी नम्र विनंती आहे। दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू। दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते, ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाही आहे। मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही शक्ती ताकदीने उभे राहू। आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील, कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।